नमस्कार. अस्सल मराठी चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण दुधी भोपळा कसा करायचा ते बघूया. त्यासाठी बघा हा एक मी दुधी भोपळा घेतलेला आहे. मस्त असा कोवळा आहे. हा एक टोमॅटो, कोथिंबीर, शेंगदाणे भाजून, लसूण, आलं आणि ही हिरवी मिरची. तर आपल्याला या भोपळ्याची साल आणि त्याच्यातल्या आतमध्ये असणाऱ्या बिया हे आपल्याला काढून घ्यायच्यात. ह्या चॉपरच्या साह्यानं आपण साल काढून घेऊ त्याची. बघा ह्या बिया पण अशा पद्धतीनं मी काढून घेतलेल्या आहेत त्याच्यातल्या. आता हा भोपळा जो आहे साल काढलेला तो आपण बारीक असा चिरून घेऊया. या पद्धतीनं बघा भोपळा चिरून घेतलेला आहे मी आणि हा टोमॅटो पण असा बारीक चिरून घेतलेला आहे. आता हिरवी मिरची, आलं, लसूण आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आणि हे शेंगदाणे पण आपल्याला याचं कूट करून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीनं असा हा हिरवी मिरची, आलं, लसूणचा ठेचा आणि हे शेंगदाण्याचं कूट, थोडीशी कोथिंबीर टाकून आणि ही थोडीशी चिरलेली कोथिंबीर ठेवलेली आहे. चला आपण सुरुवात करूया. गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढई आता छान गरम झालेली आहे. आता कढईमध्ये आपण टाकूया तेल. तेल छान असं कडकडलं की आपण त्याच्यामध्ये टाकूया मोहरी वगैरे टाकायची आपल्याला फोडणीसाठी. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे अगोदर. आता तेल छान गरम झालंय बघा. याच्यामध्ये आपण टाकूया आता मोहरी. सगळ्यात अगोदर आपल्याला फोडणीसाठी मोहरी टाकायची. मोहरी मस्त अशी तडतडायला लागली की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे जिरे. आता हा चिरलेला टोमॅटो आहे तो आपण टाकूया याच्यात. आता हा टोमॅटो आपल्याला छान असा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. टोमॅटो मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ टाकूया आपण त्याच्यामध्ये, जेणेकरून की आपला टोमॅटो जो आहे तो पटकन मऊ होईल. आता त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरचीचा ठेचा पण टाकायचा आहे, जो की आपण वाटून घेतलेला आहे आलं आणि लसूण टाकून. टोमॅटो मस्त असे मऊ झालेले आहेत. आता याच्यामध्ये आपण हा हिरवी मिरचीचा ठेचा टाकूया. हिरवी मिरची, लसूण, आलं आपण कच्चंच वाटून घेतलेलं आहे. हे छान असं याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा कच्चापणा हा निघून जाईल. टोमॅटोसोबत ह्याला छान असं परतायचं आहे आपल्याला. एकदम कमी गॅसवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे सगळं. आता याच्यात आपण काही मसाले टाकूया. ही हळद टाकली आता मी.
त्यानंतर ही जिरे पावडर, थोडीशी धने पावडर. तर हे सगळं टाकून आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे बघा. थोडंसं पाणी टाकूया आपण याच्यात, म्हणजे हे टाकलेले मसाले जे आहेत ते आपले जळणार नाहीत. मस्त असं या मसाल्यांना तेल सुटायला लागलेलं आहे आता. आता या वेळेला आपल्याला हा जो आपला चिरलेला भोपळा आहे, दुधी भोपळा, तो याच्यामध्ये टाकायचा आहे. बघा, या पद्धतीनं एक वेळेस तुम्ही दुधी भोपळ्याची भाजी करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. ज्यांना भोपळा खाऊ वाटत नाही ते सुद्धा छान अशा आवडीनं हा भोपळ्याची भाजी खातील. थोडंसं मीठ टाकू. छान असं मिक्स करून घेऊया. आता या कढईवर एक झाकण ठेवून आपण एक छान अशी त्याला वाफ येऊ देऊ. सगळं परत एकदा मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता या वेळेला आपल्याला टाकायचं आहे हे शेंगदाण्याचं कूट. परत आपण झाकण ठेवून याला छान अशी वाफ काढून घेऊ. बघूया, मस्त आता सुगंध सुटलेला आहे आपल्या भाजीचा. तर या वेळेला आपल्याला ज्या प्रमाणामध्ये भाजी पाहिजे त्या प्रमाणात आपण गरम पाणी टाकायचे. आणि कढईवर झाकण ठेवून आता आपल्याला हा भोपळा शिजवून घ्यायचा आहे. मस्त उकळी आलेली आहे बघा. आता या वेळेला आपण टाकूया थोडीशी कसुरी मेथी.
आणि सगळ्यात शेवटी ही चिरलेली कोथिंबीर. मस्त कसुरी मेथीनं आपल्या भाजीला एकदम छान अशी चव येणार आहे. गॅस आपला मंदच आहे. मस्त असं शिजू दिलेलं आहे आपण. बघा किती छान अशी भाजीला आपल्या तरी पण दिसते आणि छान अशी आपली भाजी शिजलेली आहे. येऊ द्या. त्या मंदिरात ह्याला रुपीनगरला. लगेच आता 11 पर्यंत निघून लगेच येणार आहे. बघा मस्त आपली भाजी तयार झालेली आहे अशी रबरबीत अशी. तर गॅस आपण बंद करायचा आहे. तर अशा पद्धतीनं बघा आपली ही भोपळ्याची भाजी खूप सुंदर अशी झालेली आहे. तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.